शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, सहकार महर्षी तथा माजी खासदार दत्ताजीराव कदम यांच्या नातसून व खासदार धनंजय महाडिक यांची बहीण सौ मनीषाताई रणजित कदम यांची शिरोळ तालुका पंचायत समिती सदस्य म्हणून प्रचंड मताधिक्यानं निवडून आल्याबद्दल शिरोळ येथे भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. स्वर्गीय दत्ताजीराव कदम अण्णांचे मानसपुत्र म्हणून ओळख असलेले उत्तमराव पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमात शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांच्या हस्ते मनीषाताई कदम यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उत्तमराव पाटील, उल्हास पाटील, मंजूर मेस्त्री, दत्तात्रय काळे, सुजित पाटील, दीपक काळेसर, दरगू पाटील, संजय अजय भोसले, शिंदे, प्रल्हाद पाटील, आयुब मेस्त्री, रमेश पाटील, बबन बन्ने, भाऊसो माने, वैभव माने, श्रीकांत मोहिते, दिनेश जगदाळे, चंद्रकांत कोरे, चंद्रकांत कोळी, सतीश अडगुळे, दयानंद जाधव, शरण कांबळे, नितीन जगदाळे, विनायक दबडे, सुशांत माने, सागर माने, रोहित बाबर, मारुती जाधव, सर्जेराव कांबळे, सिद्धार्थ कांबळे, प्रतीक पाटील, कल्पेश काळे, प्रभू काळे, पार्थ काळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सौ मनीषाताई कदम यांना पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन करत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत विकास कामांना प्राधान्य देत तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहू असा विश्वास मनीषाताईंनी व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जल्लोषात मनीषाताई कदम यांचं स्वागत करण्यात आलं. संपूर्ण परिसर उत्साहानं दुमदुमून गेला होता. कार्यकर्ते व समर्थकांनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. सौ मनीषाताई कदम यांच्या या विजयामुळे शिरोळ तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नवा उत्साह निर्माण झाला असून विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.